कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त ड्रग सप्लाय होत असल्याचा आरोप विनायक राऊतांनी पत्रकार परिषदेतून केला आहे। गोवा बनावट दारू सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे आणि हे सगळं सप्लाय करणारे भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांच्या गटाचे असल्याचा देखील आरोप विनायक राऊतांनी केला आहे। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ड्रग सप्लाय कोणत्या जिल्ह्यात होत असेल तो सिंधुदुर्ग जिल्हा। गोवा बनावटीची सर्वात जास्त दारू कुठे चालू होत असेल तर ते सिंधुदुर्ग जिल्हा। आणि जे सप्लाय करणारे सगळे हे भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांच्या गटाचे आहेत आणि त्यामुळे हे संपूर्ण अवैध धंदे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेले आहेत। त्यामुळे साहजिकच आहे हे धंदे करायचे असतील, वाळू तस्करी करायची असेल, खडी तस्करी करायची असेल, कासाड्याच्या मायनिंग अवैधरित्या चालू असलेली मायनिंग चालू करायची असेल तर शेकडो कोटी रुपये त्यांना द्यावेच लागणार आहे। अक्का बुक्का हे सगळे राणे कुटुंबीय, नारायण राणे कुटुंबीय।